मित्रांनो, एक मोठी अपडेट बिग बॉस मराठी ह्या शोशी निगडीत पुढे आली आहे, जी अत्यंत धक्कादायक आहे। ग्रँड फिनालेमध्ये कोणते 5 स्पर्धक जाणार, त्या 5 स्पर्धकांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत। ओपनिंग वोटिंग ट्रेंडनुसार ग्रँड फिनालेमध्ये कोणते 5 स्पर्धक एंट्री मारणार ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। मित्रांनो, ओपनिंग वोटिंग ट्रेंड बघता सध्या सर्वात कमी मते मिळालेला घरातील सदस्य म्हणजे निक्की तांबोळी। निक्कीला महाराष्ट्रातील जनतेचा फारच कमी सपोर्ट मिळत असल्याचे चित्र आहे। निक्की पाठोपाठ वर्षाताईंना देखील ॲज सच काही सपोर्ट असल्याचे दिसत नाही। तेव्हा यंदाच्या वीकेंडच्या भाऊच्या धक्क्यावर ह्या दोघी घराचा निरोप घेणार आहेत। होय मित्रांनो, यंदा डबल एविक्शन प्रोसेस असणार आहे, ज्यात 2 सदस्य घरातून एलिमिनेट होतील। निक्की आणि वर्षाताईंप्रमाणेच जान्हवी किल्लेकरला देखील जनतेने हवा तसा सपोर्ट केलेला नाही। तिची इमेज एक फेक पर्सन जी फुटेज करिता वाटेल तशी वागते अशी झाली आहे। लोकांना ती रिअल वाटत नाही। शिवाय पहिल्या दिवसापासून आतापर्यंत तिच्या स्ट्रॅटेजीमध्ये देखील आमूलाग्र बदल झालेला पाहायला मिळाला। ज्या वर्षाताईंबाबत तिने वादग्रस्त विधाने केली त्यांचेच पाय दाबताना ती सध्या दिसते आहे। तेव्हा अशी फेक पर्सनॅलिटी लोकांनाच घरात नको आहे। अशात मिडवीक एविक्शनद्वारे तिचाही घरातून पत्ता साफ होणार आहे। आता उर्वरित सर्व सदस्य 6 ऑक्टोबरच्या ग्रँड फिनालेकरिता पात्र ठरतील, ज्यात सूरज चौहान, अंकिता वालावलकर, डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवार, पॅडी दादा म्हणजेच पंढरीनाथ कांबळे आणि अभिजित सावंत यांचा समावेश आहे। मित्रांनो, हे 5 सदस्य ग्रँड फिनालेमध्ये जाणार हे निश्चित आहे। मात्र ह्यांपैकी ट्रॉफी कोण जिंकणार, म्हणजेच यंदाचा सीझन कोणाच्या नावे होणार, तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा।